सर्वजण मजेत असतात. आयुष्यामध्ये ना प्रत्येक मनुष्याच्या हातून काही ना काही चुका घडतात बरं का, आणि होतात. तर त्या सोडून द्यायच्या आणि पुढे चालायचं, पुढे चालत राहायचं. नाही का तेच धरून बसायचं, ह्याने असं बोललं, त्याने असं केलं, त्याने मला चुगल्या केल्या, त्याने मला चहाडी केली, त्याचं चुकलं. आणि चुकतंच माणूस. ज्या वेळेस नवीन संसार सुरू होतो ना, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ही शिकावीच लागते. म्हणतात ना, आयुष्यामध्ये तजुर्बा ही खूप मोठी वस्तू आहे, गोष्ट आहे. जो तजुर्बा घेतो ना, त्याला आयुष्य खूप सोपं जातं. तर असं बाजारात कुठं भेटत नाही जीवनाचं आयुष्य कसं घालवायचं ते आपल्याला पावलोपावली लागलेल्या ठोकरीमुळे आणि आपण पडल्यामुळेच आपल्याला समजतं. आता आमच्या आईवडील होते तेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं, पण आम्ही शिकलो. चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या की नाही, ह्याने आपल्याला त्रास होतो, ती गोष्ट सोडून टाका. आता डायबिटीस असणाऱ्या लोकांना डॉक्टर सांगतात साखर खाऊ नका. तर आपण साखर सोडतोच ना. तसंच आहे बघा. आपल्या जर जीवनामध्ये काही वाईट गोष्टी असतील, आपल्या मनामध्ये काही वाईट गोष्टी असतील, तर त्या सोडून टाका. नाही सोडले तर बोलू नका. एखाद्याला टोचून असं सारखं बोलण्यात काय अर्थ आहे, हो की नाही? तर तुम्ही संबंध तोडा ना. मग तुम्हाला जर संबंध ठेवायचेच नाहीत तर संबंध तोडून टाका, हो की नाही? परत मग ती गोष्ट होणार नाही की तुम्ही त्याला टोचून बोलणार, त्याच्यात काय अर्थ आहे का? सोडून टाकायच्या गोष्टी काय. आपण पण आपल्या पण हातातून काही चुका होतात ना, मग आपण त्या चुकावर कसं पांघरून टाकतो, कसं खोटं बोलतो आपण, आणि आपण त्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसऱ्याच्या चुका आपण काय करतो, भस्कन उघड्या करतो. हे असं आहे, ते तसं आहे, 4 माणसासमोर त्याचा अपमान करतो. तुमच्या पण हातून काही चुका घडल्या असतील, पण ते बोलतात का? काय नाही बोलत. ते शांत बसलेले आहेत, कारण का त्यांना माहिती आहे मनुष्य प्राणी हा नेहमी चुकणारच आहे, आणि चुकता शिकतो, हो की नाही? आपण लगेच बालवाडीत पोराला शाळेत घातलं तर लगेच 10वी पास होतो नाही. असंच आहे, टप्प्याटप्प्याने वरच्या वर्गात जसं त्याला झेपल तसं तो अभ्यास करतो आणि पास होऊन 10वीपर्यंत जातो, हो की नाही? तसंच आयुष्याचं आहे. माणूस काही एकदम आईच्या पोटातून शिकून येत नाही. वेळेनुसार आणि वयानुसारच शिकतं. धन्यवाद.